कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन लगेच निघतोयस का? हो आप्पे, लवकर निघावं लागेल आता। अरे मग डबा तयार आहे। ऐक ना, डबा नको देऊ आता, गडबडीत निघावं लागेल। मी एक काम करतो, तिकडचं उरकलं की येतो आणि जीवनच जाईल परत मग। नाही अर्जुन, त्याची काहीच गरज नाही, मी आणलाय तुझ्यासाठी डबा। नाही घरी त्याचा डबा तयार आहे। आजची कामं लवकर उरकतील असं वाटत नाहीये, आणि तसंही मी अर्जुनच्या आवडत्या आळूवड्या आणले। आर्या, तिकडे लोक वाट बघत असतील, निघावं लागेल आपल्याला लगेच। बरं येतो मी। हो, येते बाबा। हे बियाणे शिता आहे वय, नुसतं आपलं इकडे तिकडे हिंडायचं आणि सुरू सुरू बोलायचं, एवढंच येते त्याला। दम झाला आता ना, ही खुर्चीच वडते आणि ह्याला पाडते, म्हणजे चांगली हाडं मोडते याची। म्हणजे बडीशेप 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 कुठे? बाजी मला बाबाला द्यायची। द्या द्या, पण ऐका ना छोटा मालक, हो मी तुमच्यासाठी ना मस्तपैकी शेंगदाण्याचा लाडू केलाय। हो का? बाजी मला आता नकोय। मा म्हणते की असं कुणीही दिलेलं खायचं नाही। अहो मी काय परकी आहे का तो? मला माहित नाही, पण मी माझं ऐकतो। छोटा मालक, अरे बया, माझ्यावर विश्वास नाही म्हणतो, पण नाही नाही नाही, आप्पीने ह्याला चांगलीच पट्टी पडून ठेवलेली दिसती। हॅलो, मी विनायक कडमानचा नातू बोलतोय, ऐकू येते का? हो येते येते येते, मस्त। हा ये तू बोल तू बोल, हा ये बोल 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 बोल, नीट नीट नीट। हॅलो, मामा मला कसं म्हणतो? अगं माझी राणी। काय आज पण सकाळी सकाळी जल्लोष का? दिप्या, कामाला काय लेट जायचंय काय? दाजेबा, सध्या आपला सुट्टीचा काळ सुरू आहे। अरे सुट्ट्या? अरे आत्ता तू मध्ये घेतली होती ना सुट्टी, काय लागून आली का जोडून आली म्हणून? दाजेबा, कालच एक प्रोजेक्ट संपलाय ना, आणि दुसरा प्रोजेक्ट मिळायला वेळ आहे, तोपर्यंत आपण निवांत आहे बघा। तुझ्या कंपनीत घेतो का कामाला मला? नाही करत, हे सुट्ट्यांचं आमचं गणित कधी जुळतच नाही। तुझं बरं आहे? अरे अर्जा, तू पोलिसात आहे आणि आप्पी कलेक्टर। अरे तुम्ही सरकारी कर्मचारी अशी सुट्ट्या न घेता काम करताना, म्हणून सामान्य माणसांना घरात आराम करायला मिळतो, आणि दिप्यासारखी माणसं सुट्टीत मजा करतात। वा कदम वा, आमच्या पोलिसांच्या कामाचं गुणगान करणारे तुम्ही पहिलेच। नाही तर पोलीस म्हणलं की लाच घेणारे भ्रष्टाचारी, असलं ऐकायची सवयच झाली आम्हाला। पण अर्जुन, अरे आपल्यासाठी राबणाऱ्या माणसांविषयी असं बोलायचं बरोबर वाटत नाही रे। लोकांनी थोडा तरी विचार केला पाहिजे। हा बापू, मला तुमच्यासारखे विचार करणारे काय सगळे असतात का? हा ती बी आहेच म्हणा। आणि अर्जुन, दिप्या बाकी सुट्ट्या घेतोय आणि लोळण्यात घालवतोय। बापू, अहो लोणण्यात आणि मोमोला ऑर्डर देणे। ए ओ भांजे, असलं काय बोलू नका, नाहीतर चहा पण बंद कराल माझा। अहो सुट्टी असतील त्यासाठी, खायचं आणि नुसतं लोळायचं। पण बापू, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे बरं का। अहो दिदी आणि दाजींसारखी कितीतरी लोक काम करतात ना, म्हणून आमच्या सारख्यानं विकेंडला मजा करायला मिळते बघा। मामा, अरे करू आपण म्हणजे, फक्त तू रे दिला। पण घरी मी पण असते हे विसरू नका। अहो कुठेतरी बाहेर जायचे प्लॅन्स वगैरे करा ना। तुम्हाला तर सुट्टी आहे ना म्हणून सांगते, नाहीतर एकदा कामाला लागला की 2-2 महिने सुट्टी नाही घेते।
बरं बाय, तुझ्यासाठी पण काढतो मी सुट्टी. बस. ओ काय झालं? हळू. येऊ का? जरा कुठं नीट होताना दिसलं की आलीच पाया. वा, मात उतरला नाही वाटतं अजून. आर्या ये ना ये. आर्या तू इकडे? हो, आता अर्जुन सर इकडेच राहतात ना, म्हणून इकडे आले. तू नाश्ता वगैरे काय करणार आहेस का? बस ना, बस तू. थांब मी चहा सांगते. भुयाजी अर्जुन, या कोण आहेत? ह्या फुयाजी आहेत, इथं काम करतात. फुयाजी ह्या आर्या मॅडम आहेत. हा, आम्ही पोलीस स्टेशनला एकत्र असतो. बरं बरं मॅडम ह्या ना चहा आणू? हा चहा ना. बरं बरं. नाही नको अपर्णा मॅडम, आम्हाला लगेच निघावं लागेल. अर्जुन, खडकीला आपल्याला बंदोबस्त लावून यायचे. हो, लक्षात आहे माझ्या. अर्जुन लगेच निघतोयस का? हो आप्पे, लवकर निघावं लागेल आता. अरे मग डबा तयार आहे. ऐक ना, डबा नको देऊ आता, गडबडीत निघावं लागेल. मी एक काम करतो, तिकडचं उरकलं की येतो आणि जीवनच जाईल परत मग. नाही अर्जुन, त्याची काहीच गरज नाही. मी आणलाय तुझ्यासाठी डबा. नाही घरी त्याचा डबा तयार आहे. आजची कामं लवकर उरकतील असं वाटत नाहीये. आणि तसंही मी अर्जुनच्या आवडत्या आळूवड्या आणल्या. आर्या, तिकडे लोक वाट बघत असतील, निघावं लागेल आपल्याला लगेच. बरं, येतो मी. हो येते बाबा. बापू, बघितलं का? या बाईची लक्षणं काय मला नीट दिसत नाहीत बरं का. होय, काय भाषा झाली तुमची? हे काय बोलताय तुम्ही? मोना हिला माहित आहे ना की दाजींनी अमोलबर आणि दिदीबर राहायचा निर्णय घेतलाय. मग हिला कळत नाही का? आळूवड्या काय घेऊन येत्या, डबा काय घेऊन येत्या, मग ही सगळं बघून काय आरती करू मी तिची? दिप्या, शांत हो जा. आपलं नाणं खणखणीत आहे ना, अर्जुन त्याच्या निर्णयावर ठाम आहे ना, मग आपण काळजी नाही करायची. काय जरी झालं ना तर हिला आता सुट्टी नाही. माझ्या ती तिला शांतपणा शिकवती काय, बघतोच आता हिच्याकडे मी. बापू, निघतो आता मी, मला जरा आवरायचं आहे. काय? आता थोड्या वेळ आधी म्हणलास ना मला आज दिवसभर आराम करायचा आहे. अगं दिदे, ती मला एक अचानक काम आठवलं, मला निघावं लागेल. दिप्या मी आवरतो. भुयाजी हा? आतलं बघा तुम्ही आवरायचं. बरं बरं. हा हा. बापू मी पण निघते आता. बरं. बाबा येते ग म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.